तो फर्स्ट देखना है मोमेंट ऑफ इनर्शिया। फर्स्ट क्या देखना है, तो मोमेंट ऑफ इनर्शिया। चला हेडिंग ले, हेडिंग ले, मोमेंट ऑफ इनर्शिया। मोमेंट ऑफ इनर्शिया, हेडिंग ले, मोमेंट ऑफ इनर्शिया। तो मोमेंट ऑफ इनर्शिया कौन है, मोमेंट ऑफ इनर्शिया क्या है, उसका बेनिफिट क्या है? तो मोमेंट ऑफ इनर्शिया इज सिमिलर टू मास। मोमेंट ऑफ इनर्शिया इज सिमिलर टू मास इन लीनियर मोशन। मास लीनियर मोशन में क्या इफेक्ट देता है, वही इफेक्ट रोटेशनल मोशन में मोमेंट ऑफ इनर्शिया देता है। मास जो इफेक्ट लीनियर मोशन में देता है, मोमेंट ऑफ इनर्शिया वही इफेक्ट रोटेशनल मोशन में देता है। ठीक है, तो कैसे, क्या हो रहा है, कैसा हो रहा है? देखो ऐसा होता है, समझो पेन है मेरे पास एक, और दूसरा ऑब्जेक्ट है मेरे पास बॉटल है। अभी पेन लाइट है कंपेयर टू बॉटल, तो पेन को वेलोसिटी देना इजी है मेरे लिए, और उतना ही वेलोसिटी बॉटल को देना डिफिकल्ट है। पेन को वेलोसिटी देना इजी है कंपेयर टू उतना ही वेलोसिटी देना बॉटल को। इसका मतलब क्या है, इसका मतलब क्या है, पेन हैज लेस इनर्शिया एंड बॉटल हैज मोर इनर्शिया। इनर्शिया मतलब लेझीनेस, आळसपणा। इनर्शिया म्हणजे काय, आळसपणा। बॉटल मध्ये आळसपणा जास्त बसलाय, बॉटल मध्ये लेझीनेस जास्त बसलाय, आणि पेन मध्ये आळसपणा, पेन मध्ये लेझीनेस काय बसलाय, कमी बसलाय। कशाचा आळसपणा, वेलॉसिटी चेंजचा आळसपणा। कशाचा आळसपणा, वेलॉसिटी चेंजचा आळसपणा। याचा मीनिंग काय, तर पेनची वेलॉसिटी चेंज करणे इझी आहे, म्हणजे कमी फोर्स लागतो, आणि बॉटलची वेलॉसिटी चेंज करण्यासाठी जास्त फोर्स लागतो। ठीक है, तो more mass means more inertia and more inertia means more forces required। एक गेम कळाला का बघा काय, more mass means more inertia and more inertia means more force। ओके, मास ज्यादा है, मास
डस्टर व्हाईट झालं रे आपलं, ब्लॅक डस्टर व्हाईट झालं, त्याच्यावर फंगस आली वाटत. बरेच दिवस वापरलं मी घरातला. आज होईल थोडा. मास अगर लार्जर है, मास अगर लार्जर है, बड़ा मास है, तो उसका इनर्शिया भी मोर आहे, त्याचा इनर्शिया पण जास्त आहे, त्याचा आळसपणा पण जास्त आहे, आणि त्याची व्हेलॉसिटी चेंज करायला काय चला ऑडिओ व्हिडिओ वगैरे दिसते का रे? ऑडिओ व्हिडिओ व्यवस्थित आहे का? ठीक, सब लोगों को क्लियर है? अगर क्लियर नहीं आ रहा, बारिश हो रहा है, तो शायद नेटवर्क प्रॉब्लम हो सकता है तुम्हारी तरफ, मेरी तरफ तो इतना ज्यादा नहीं है, ब्रॉडबँड असल्यामुळे इथं जास्त नाही माझ्याकडे. माईक पर बघू बघू आपण असं करून. आता काय फरक पडते का बा? आता काय फरक पडते का बा ऑडिओ मध्ये? ठीक आहे, चलो. ठीक आहे, पॉज वगैरे झालं तर बंद करून परत एकदा चालू करून बघा. नाहीच दिसला तर मी रेकॉर्डेड व्हिडिओ पाठवतो. ठीक आहे, नाहीच दिसला तर मी रेकॉर्डेड व्हिडिओ पाठवतो, कारण पाऊस बराच जोरात आहे, नेटवर्क प्रॉब्लेम काही मुलांकडे असू शकते. ठीक है, बा. तो क्या है, मास बड़ा है तो उसका इनर्शिया भी ज्यादा रहता है, आणि इनर्शिया जास्त म्हणजे त्याला जास्त फोर्स लागते पळवण्यासाठी. मग मोमेंट ऑफ इनर्शिया काय? तर मोमेंट ऑफ इनर्शिया मास सारखाच आहे. मोमेंट ऑफ इनर्शिया काय? तर मोमेंट ऑफ इनर्शिया मास सारखाच आहे. लार्जर मोमेंट ऑफ इनर्शिया, याचाच मिनिंग काय? लार्जर इनर्शिया. याचाच मिनिंग काय? लार्जर मोमेंट ऑफ इनर्शिया, म्हणजे मास जास्त म्हणजे इनर्शिया जास्त. मास जास्त म्हणजे इनर्शिया जास्त, त्याची व्हेलॉसिटी चेंज करायला जास्त फोर्स लागते. तसं इथं मोमेंट ऑफ इनर्शिया जास्त तर जास्त टॉर्क लागणार रोटेशनल मोशन साठी. लार्जर मोमेंट ऑफ इनर्शिया तर लार्जर टॉर्क इज रिक्वायर्ड फॉर rotational motion, and here larger force is required for linear motion. ओके, मास जास्त म्हणजे त्याच्या व्हेलॉसिटी चेंज करायला फोर्स जास्त लागणार. म्हणजे पेन बघा, पेनची व्हेलॉसिटी चेंज करणं सोपं आहे, पण बॉटलची व्हेलॉसिटी चेंज करायला मोर फोर्स इज रिक्वायर्ड. मोठा मास मोठा फोर्स लागणार फॉर लिनियर मोशन, आणि रोटेशनल मोशन साठी काय? बा, याला गोल फिरवायचा मला, पेनला गोल फिरवायचा आहे हा, आणि पेनला या पॉइंटच्या अबाउट गोल फिरवायचा आहे. दोन वेगवेगळ्या प्रकारे मी पेनला फिरवतो बघा, किंवा बॉटललाच फिरवू. बॉटलला फिरवून आणखीन लगेच लक्षात येईल. बा, बॉटलला मी असा फिरवतो, गोल फिरवतो, आणि बॉटलला मी असा गोल फिरवतो. कोणत्या केसमध्ये जास्त एनर्जी लागणार?
फर्स्ट केस का सेकंड केस कमेंट करा. बॉटलला मी असा गोल फिरवलो आणि बॉटलला असा फिरवलो. सेकंड, ही सेकंड केस आहे, ही फर्स्ट केस आहे. कोणत्या केसमध्ये मोर एफर्ट्स लागणार? बॉटलला फिरवायला कोणत्या केसमध्ये मोर एफर्ट्स लागणार? सेकंड केसमध्ये. बरोबर आहे सर्वांचा आन्सर. याचा मिनिंग काय? सेकंड केसमध्ये मोर एफर्ट्स लागणार. हे सोपं आहे असं बॉटलला फिरवणं. असं बॉटलला फिरवणं डिफिकल्ट आहे. आणि आणखीन डिफिकल्ट तर असं आहे, याच्या अबाउट बा, हे असा, हे असा, कळते ना, हे असा अबाउट, हे असं फिरवणं तर आणखीन डिफिकल्ट आहे. याचा मिनिंग काय? बॉटलचा असं फिरवत असताना मोमेंट ऑफ इनर्शिया कमी आहे म्हणून कमी टॉर्क लागाला. बॉटलला असं फिरवत असताना मोमेंट ऑफ इनर्शिया मोठा झाला म्हणून जास्त टॉर्क लागाला. आणि बॉटलला असा फिरवायचा असता बा असा, तर मोमेंट ऑफ इनर्शिया आणखीन वाढला म्हणून आणखीन जास्त टॉर्क लागाला. कळलं ना? मग जितका एम आय मोठा, जितका एम आय मोमेंट ऑफ इनर्शिया मोठा है तितका टॉर्क जास्त लगना. हाँ, जैसा जैसा मोमेंट ऑफ इनर्शिया बड़ा होता है, गोल घुमाने के लिए ऑब्जेक्ट को ज्यादा टॉर्क लगता है. ठीक है, नंबर 1. अभी शायद कुछ स्टूडेंट्स को यह भी पता नहीं होगा कि फोर्स क्या करता है और टॉर्क क्या करता है. अगर लीनियर मोशन देना है तो लीनियर मोशन के लिए लगता है फोर्स. बॉटल यहां पे बैठा है एंड बॉटल को लीनियर मोशन देना है. बॉटल इज सिटिंग ओवर हियर एंड वी हैव टू गिव लीनियर मोशन टू बॉटल. तो लीनियर मोशन बॉटल को देने के लिए लगता है फोर्स. तो लीनियर मोशन के लिए फोर्स लगता है. और रोटेशनल मोशन के लिए फोर्स नहीं लगता. रोटेशनल मोशन के लिए लगता है टॉर्क. और टॉर्क क्या है अभी देखेंगे आगे, एकदम डिटेल में देखने का है. लेकिन रोटेशनल मोशन के लिए फोर्स रिक्वायर्ड नहीं है, टॉर्क रिक्वायर्ड है. टॉर्क क्या है डिटेल में देखने का इस चॅप्टर में. मग याच्यावर टॉर्क लावला तरच हे फिरते. टॉर्क म्हणजे इकडे एक फोर्स लावायचा आणि इकडे एक फोर्स लावायचा. टॉर्कचा मिनिंग इकडे एक फोर्स लावायचा, इकडे एक फोर्स लावायचा. हे दोन्ही फोर्सेस मिळून टॉर्क तयार करते. मग इकडे एक फोर्स लावला, हे दोघं मिळून याला फिरवाले. कळाले का? एकच फोर्स लावला तरी समोर बा, हा 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 एकच फोर्स लावला तर हे पळाला, लिनियर मोशन. मग वरून असा फोर्स लावायचा आणि खालून इकडे फोर्स लावायचा. मग आता हे गोल फिरते बा असा. कळते का? हा इकडून वर फोर्स लावायचा, हा खाली फोर्स लावायचा, मग हे गोल फिरते. राइट. तो टॉर्क अलग है, फोर्स अलग है. फोर्स क्या प्रोड्यूस करता है? लीनियर मोशन. और टॉर्क क्या प्रोड्यूस करता है? टॉर्क प्रोड्यूस करता है रोटेशनल मोशन. कळतंय? चला, मग मोमेंट ऑफ इनर्शिया हेडिंग लिहिली, त्याच्या खाली हे दोन्ही लिहून ठेवा. हे पण सेंटेन्स लिहा, हे पण सेंटेन्स लिहा. चला लिहा पटपट. चला आणखीन हे पण लिहून ठेवा. काय? फोर्स प्रोड्यूसेस linear motion and torque produces rotational motion. चला लिहून ठेवा. larger mass, larger inertia, larger forces required for linear motion. Larger mass, larger inertia, larger forces required for inertia, linear motion. Larger moment of inertia, larger torque is required for rotational motion. चलो हो गया.
ठीक है, चलो तो नेक्स्ट क्या देखना है अभी? नेक्स्ट देखने का आहे मोमेंट ऑफ इनर्शिया कोण आहे आणि त्याचा फॉर्म्युला काय. तर मोमेंट ऑफ इनर्शिया कोण आहे ते तर बघितलं आपण. मोमेंट ऑफ इनर्शिया मास सारखा है. लिनियर मोशन मध्ये जसा मास आहे, लिनियर मोशन में जैसा मास काम करता है, रोटेशनल मोशन में उसी तरह से कौन काम करता है? मोमेंट ऑफ इनर्शिया. जास्त मास जास्त फोर्स लागते पळवण्यासाठी, वैसा ही ज्यादा मोमेंट ऑफ इनर्शिया है तो ज्यादा टॉर्क लगेगा गोल घुमाने के लिए. सिंपल सिंपल. इस केस में बॉटल का मोमेंट ऑफ इनर्शिया कम है, कम टॉर्क लगता है. अगर ऐसा घुमाना है तो मोमेंट ऑफ इनर्शिया बढ़ गया है, ज्यादा टॉर्क लगता है. अगर बॉटल को ऐसा घुमाना है, इसके अबाउट ऐसा, इसके अबाउट घुमाना है ऐसा टर 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 टर, ऐसा घुमाना है तो और एफर्ट लगता है. तो इसके अबाउट बॉटल का मोमेंट ऑफ इनर्शिया और ज्यादा हो गया. ठीक है, ओके. अब मोमेंट ऑफ इनर्शिया किस किस पे डिपेंडेंट है और उसका फॉर्मूला क्या है वो देखेंगे अभी. वो मोमेंट ऑफ इनर्शिया कोणावर डिपेंडेंट आहे बघू. पहिला फॉर्म्युला मोमेंट ऑफ इनर्शियाचा काय फॉर्म्युला. त्याला एम आय पण लिहितात आणि आय पण लिहितात. फक्त आय लिहितात सिम्बॉल मध्ये. मोमेंट ऑफ इनर्शिया सिम्बॉल काय लिहायचा, फक्त आय लिहायचा. ठीक आहे, मग सिम्बॉल काय झालं, आय. मोमेंट ऑफ इनर्शिया इज इक्वल टू समेशन ऑफ एम आय आर आई स्क्वायर. इसको कैसा यूज करना है मैं बोलता हूं. और ये इंटीग्रेशन में भी फॉर्मूला हम लोग लिख सकते हैं अगर कंटिन्युअस मास डिस्ट्रीब्यूशन है तो. कंटिन्युअस मास डिस्ट्रीब्यूशन म्हणजे काय ते सीएम मध्ये मी सांगितलं ना तुम्हाला. छोटे छोटे पॉइंट मासेस आहेत तर त्यासाठी हा फॉर्म्युला, याचा आपण यूज लगेच करायचा आहे. आणि कंटिन्युअस मासेस त्याच पण मी एक्झाम्पल सांगतो, पण ते इंटिग्रेशन करायचं नाही आपल्याला. मासा मोमेंट ऑफ इनर्शिया इज इंटिग्रेशन ऑफ dm r square for point masses आणि हे कोणासाठी, फॉर कंटिन्युअस मास डिस्ट्रीब्यूशन. For continuous mass distribution and this is for point mass. ठीक आहे, चला फॉर्म्युला लिहिला का, एक्झाम्पल्स करायला चालू करू. पाऊस काय कुठलाच काढायला रे. बद 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 बद. मग जयेश का लग्नात डान्स केला का नाही. वैभव जयेश का लग्नामध्ये डान्स केला का नाही. केला. मग काय भाजी वगैरे आणायची, थोडीशी पनीरची भाजी वगैरे मला आणायची जरा थोडी, डब्या वगैरे डब्यातून वगैरे. हा क्लास असल्यामुळे आम्हाला येता आलं नाही. डान्स केला, चलो काढून ठेवले फ्रीज मध्ये. मग फॉर्म्युला क्लिअर. आता काय करू, याचा यूज करू. याचा काय करू आपण, यूज करू. तो देखो कैसा, देखो कैसा. मग असे दोन मासेस आहेत. कसे दोन मासेस आहेत बा. इकडे एक मास बसलाय 2 किलोग्राम, इथे एक मास बसलाय 2 किलोग्राम. 2 नको 3 घेऊ. इकडे एक मास बसलाय 3 किलोग्राम, इथे एक मास बसलाय 2 किलोग्राम. आणि याला एका रॉड न कनेक्ट केला आणि ते रॉड मासलेस आहे.
भाऊ सौरभ, ऑफलाईन लेक्चरला आपण विषय काढू, काय काय भाजी आणली नाही आणली काय बघू सगळं. हा ऑफलाइन लेक्चरला बघू, आता ऑनलाइन मध्ये कळणार नाही कोणाला काय. चलो, तो कैसा है? तो इधर एक स्पेयर है, उसका मास कितना है? 2 किलोग्राम. इकडे एक स्पेयर आहे, त्याचा मास किती आहे? 3 किलोग्राम. आणि दोन्ही मासेस मध्ये लेंथ किती आहे? दोनों मासेस के बीच में लेंथ है समझो 4 मीटर का. दोनों मासेस के बीच में कितना लेंथ है? तो 4 मीटर का लेंथ है. तो अभी क्या फाइंड आउट करना है? इस सिस्टम का मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करना है. अभी मोमेंट ऑफ इनर्शिया एक ऑब्जेक्ट का एक नहीं रहता. मी काय बोलतोय लक्षात घ्या. मोमेंट ऑफ इनर्शिया एका ऑब्जेक्टचा एकच नसते, मास एकच असते. समजा बॉटलचं मास आहे 1 किलो आहे. आता हे पाणी भरले 1 लिटर ह्याच्यात, तर 1 किलो असणार आहे. बॉटलचं मास आहे 1 किलो आहे. अशी बॉटल आहे 1 किलोच आहे. अशी बॉटल ठेवली 1 किलो 1 किलो 1 किलो. तो बॉटल का मास 1 किलो ही है, कुछ चेंज वगैरह कुछ नहीं होता. लेकिन मोमेंट ऑफ इनर्शिया वैसा नहीं है. मोमेंट ऑफ इनर्शिया थोड़ा अलग बिहेव करता है. अगर बॉटल ऐसा घूम रहा है तो मोमेंट ऑफ इनर्शिया कम है. बॉटल ऐसा घूम रहा है तो मोमेंट ऑफ इनर्शिया ज्यादा है. तो बॉटल किस एक्सिस के अबाउट घूम रहा है, दैट उसके भी ऊपर, ऑन दैट ऑल्सो mi डिपेंड्स. एक्सिस अबाउट विच बॉटल इज रोटेटिंग, दैट ऑल्सो डिटरमाइंस मोमेंट ऑफ इनर्शिया. ठीक है. तो ये जो दोनों ऑब्जेक्ट्स हैं, ओके ओके सौरभ बघू आपण. ये जो दोनों ऑब्जेक्ट्स है, ये जो दोनों ऑब्जेक्ट्स है, ये दोनों रोटेट हो रहे इस एक्सिस के अबाउट. एक्झॅक्टली सेंटर से एक एक्सिस जा रहा है. हे मास आणि हे मास त्या दोघांच्या बरोबर मधातून बरोबर मधून एक एक्सिस चालला और उस एक्सिस के अबाउट रोटेशन होने वाला है. कळते ना, म्हणजे कसं होणार रोटेशन असा. म्हणजे हे रॉड समझा, इधर एक मास है और इधर एक मास है, और इसके अबाउट अभी रोटेशन होने वाला ऐसा. ये बीच में से जो एक्सिस जा रहा है इसके अबाउट रोटेशन होने वाला ऐसा. तो अभी मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करना. कळते? चला ड्रॉइंग करा आणि त्याच्या बाजूला क्वेश्चन लिहा. इसको नाम दो ए और बी. ड्रॉइंग करा, त्याच्या बाजूला फाइंड आउट mi about AB. AB is bisector of massless rod between 2 kg and 3 kg. चलो क्वेश्चन इधर लिखा है, डायग्राम है, दोनों ड्रॉ करून घ्या, सॉल्व करू. जयेशला आन्सर येते का? बा चला ड्रॉइंग करून घ्या. चला ड्रॉइंग झाली, क्वेश्चन लिहून झाला की मला सांगा, सॉल्विंग चालू करू. चलो हो गया क्या रे? चला चला लिहून झालं का सांगा पटपट. चलो हो गया.
ठीक आहे जोशी, आता लेक्चर सगळे करा, मिस करू नको याच्या पुढचे लेक्चर. रोटेशनल मोशन इंपॉर्टेंट चैप्टर है, सगळे लेक्चर्स करा. चलो तो देखेंगे इधर, देखो क्या हो रहा है फिर. तो देखेंगे इधर, तो मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करना है. इन दोनों का मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करना है अबाउट ए बी. तो मोमेंट ऑफ इनर्शिया का फॉर्मूला क्या है, वो है समेशन एम आई आर आई स्क्वायर. तो मोमेंट ऑफ इनर्शिया का फॉर्मूला क्या है, तो एकदम सिंपल है, समेशन एम आई आर आई स्क्वायर. तो फर्स्ट मास उसका डिस्टन्स का स्क्वेअर, सेकंड मास उसका डिस्टन्स का स्क्वेअर, ऐसा आहे. सगळे एकदम समोर बघा. मोमेंट ऑफ इनर्शिया इंपॉर्टंट कन्सेप्ट आहे, सगळेजण समोर बघा. पूर्ण चैप्टरच आता मोमेंट ऑफ इनर्शियावर डिपेंडेंट है. तो फर्स्ट मास कौन है, 3 किलो का, और उसका एक्सिस से डिस्टेंस मेजर करने का. फर्स्ट मास कितना है, 3 किलो का है, और उसका एक्सिस से डिस्टेंस मेजर करने का, तो एक्सिस से डिस्टेंस कितना आता है उसका, 2 मीटर. तो 2 स्क्वायर कहते मास इंटू आर स्क्वायर, m1 r1 स्क्वायर. यहाँ पे मैंने क्या लिखा, m1 r1 स्क्वायर, m1 और उसका डिस्टेंस r1 स्क्वायर प्लस सेकेंड मास कौन है, सेकेंड मास है m2, 2 है, इंटू उसका डिस्टेंस r2, ये डिस्टेंस भी कितना है, 2 है. 2 आणि 2 अर्धा अर्धा है ना ते, m2 r2 स्क्वायर. अगर तीसरा मास है तो m3 r3 स्क्वायर, फोर्थ मास है तो m4 r4 स्क्वायर, फिफ्थ मास है तो m5 r5 स्क्वायर. हाँ, r कसा आहे हे पण अंडरस्टँड करा. r कसा आहे, r is distance of mass from the axis. r is perpendicular distance of mass from the axis. कळते, फॉर्म्युला मध्ये r कोण आहे, r is perpendicular distance of mass from the axis. नोट लिहून ठेवा, चला पटकन नोट लिहा, नोट लिहून ठेवा, नोट. r in formula of mi, लिहा, नोट लिहा पटापट, नोट लिहून ठेवा. r in formula of moment of inertia is perpendicular distance of mass from axis. R in formula of moment of inertia is perpendicular distance of mass from axis. Axis म्हणजे कोण, ज्याच्या अबाउट रोटेशन व्हायला ते, तिथपासून इथपर्यंत डिस्टन्स कसं पकडायचं, परपेंडिक्युलर. ऍक्सिस पासून मास पर्यंत डिस्टन्स कसं घ्यायचं, परपेंडिक्युलर. ऍक्सिस पासून मास पर्यंत डिस्टन्स कसा घ्यायचा, परपेंडिक्युलर. कळतं ना, ऍक्सिस पासून याचं मासचं डिस्टन्स कसं घ्यायचंय, परपेंडिक्युलर. कळतंय, चला नोट लिहिली का मग बा. मग m1 r1 स्क्वेअर, m1 r1 स्क्वेअर प्लस m2 r2 स्क्वेअर, दोनच मासेस आहेत. मग हे 4 चा 3 टाइम्स 12 प्लस हे 4 चा 2 टाइम्स 8. मग 12 प्लस 8 किती आला, 20. मासचं युनिट काय, किलोग्राम, आणि हे आर रेडियस डिस्टन्स युनिट काय, मीटर स्क्वेअर. मीटर आहे त्याचा स्क्वेअर ना. मग युनिट काय ते मोमेंट ऑफ इनर्शियाचं, किलोग्राम मीटर स्क्वेअर. मोमेंट ऑफ इनर्शियाचं युनिट काय ते, किलोग्राम मीटर स्क्वेअर. चला घ्या लिहून, नोट पण कंप्लीट करा, आन्सर पण कंप्लीट करा. 20 किलोग्राम मीटर स्क्वेअर. चला लिहून घ्या पटपट. चलो झालं का, नेक्स्ट करायचं.
मोमेंट ऑफ इनर्शिया कितना आया, 20 आया। ये याद रखो, इसका थोड़ा सा यूज करेंगे, ठीक है, और इसके बारे में थिंक भी करेंगे। चला परत एकदा रिजॉइन करा, 1च मिनिट राहिला मीटिंग मध्ये, परत रिजॉइन करा, आणखीन एक न्यूमेरिकल करू, याच्याच मोमेंट ऑफ इनर्शिया कॅल्क्युलेट करून आणखीन एक न्यूमेरिकल करू। चला परत एकदा जॉईन करा।